बलात्कार आणि विनयभंगाच्या वाढत्या घटनांनी पुरोगामी महाराष्ट्राची मान शर्मेने खाली गेली आहे। त्यातच ठाण्याच्या कारागृह अधीक्षकांनी भर घातली आहे। कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांच्या विरुद्ध कारागृहातच काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत जाधव यांना निलंबित केलंय। इनिशियल कंप्लेंट मध्ये सांगितलेलं आहे की काही आक्षेपार्ह SMS होते आणि इंटेन्शन होतं मोलेस्टेशन करायचं, पण वी आर व्हेरीफाईंग द फॅक्ट्स आणि फिर्यादीमध्ये कंप्लेनंटनी त्यांना SMS जेलर यांनी त्यांना SMS केलेले आहे आणि जेलच्या बाहेर भेटण्यासाठी बोलवलं होतं। अशा पद्धतीची अशा आशयाची कंप्लेंट पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे। यामध्ये आम्ही अधिकचा तपास करत आहे आणि सर्व तथ्य जाणून घेतल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल। मेसेज आणि वारंवार फोन करून अनेकदा त्रास दिल्याचा आरोपही पीडित महिलेने केलाय। जाधव यांचा याआधीचा रेकॉर्डही खराब आहे। जाधव यांनी याआधी अमरावती, नाशिक आणि कोल्हापुरात काम केलंय। तिथेही जाधवांच्या विरोधात अशाच तक्रारी आल्या होत्या आणि त्यानंतर निलंबनाची कारवाई सुद्धा झाली। मुख्यमंत्र्यांनीही आता पुन्हा त्यांच्यावर निलंबनाचीच कारवाई केली आहे। मात्र जाधवांमुळे खाकी वर्दीला डाग लागलाय, त्यामुळे गरज आहे अशा अधिकाऱ्यांना कायमचं घरी बसवण्याची। मिलिंद भागवत, ABP माझा, ठाणे।